नावाळी संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम नावाळीला या ठिकाणी आपण संधी देणार आहोत पहिला बॉल टाकण्याची. एक बॉल नावाळी संघाचा गोलंदाज टाकेल, त्याच्यानंतर एक गोलंदाज येईल तो नेवाळी संघाचा आणि तो या ठिकाणी एक चेंडू टाकेल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा नावाळी संघ आणि त्याच्यानंतर नेवाळी असं होईल. लक्ष असू द्या. प्रेक्षक वर्ग बाहेर आपण प्लीज. लहान मुलांना विनंती आपण बाहेर घ्यायचंय. देवराज सर्वांना बाहेर घ्या प्लीज. चला इथून दिसलं पाहिजे. आम्ही लाईव्ह टेलिकास्ट मध्ये चेक करतोय. लक्ष असू द्या. लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी सुरू आहे आणि आपण चेक करूया. 3 फ्रेश गोलंदाज. लक्ष असू द्या. 3 फ्रेश गोलंदाज कोणते असो. आणि राजेश दादा ऐका, गोलंदाजी या साईडकडून घ्यायचे. जे नेवाळी संघाचे खेळाडू उपस्थित तिथून गोलंदाज टाकायला घ्या. चिंचवली एंड या साईडकडून घ्या. या साईडकडून नावाळी आणि नेवाळी. आणि ऐका अजून एक सूचना असेल, बेल्स पडली पाहिजे. लक्ष असू द्या. ज्या प्रकारे विकेट होती बेल्स पडते तेव्हा विकेट दिली जाते तशी बेल्स पडली पाहिजे. चला लगेच या ठिकाणी आपण गोलंदाज निमायश आहेत आणि सर्व आयोजन कमिटी त्या ठिकाणी पोहोचली आहे. पंच देखील असतील आणि अशा रीतीने या ठिकाणी पहिली संधी असेल. नामाळी टीम लगेच जा. समोरून कोणी थांबू नका. बाजूला व्हायचंय आपण. समोर कोणी थांबू नका प्लीज. नावाळी संघाचे सर्व खेळाडू पण बाजूला व्हा प्लीज. आणि प्रत्येकाचा एक सेपरेट कीपर असेल. प्रत्येक संघाचा गोलंदाज आणि कीपर, विकेट कीपर. चला या ठिकाणी लगेच आपण सुरुवात करणार आहोत. रेडी असतील तर कळवायचं आहे आणि खेळाडूंना विनंती आहे बाहेर थांबायचं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू एकाच लाईनीमध्ये थांबा. आपण लाईन मध्ये थांबा प्लीज. नेवाळी संघाकडनं आणि नावाळी संघाकडनं पहिला गोलंदाज यायचा लगेच समोर. यस रेडी राजे दादा. गोलंदाज रेडी असेल तर लगेच कळवायचं, हात वरती करायचा आहे. रेडी आहेत आणि सुरू करतो आपण. 1 2 3 स्टार्ट. पहिली संधी. पहिला चान्स या ठिकाणी गमावलाय नावाळी संघाने. चला नेवाळी संघ आता या आपण. बॉल ठेवायचा आपण. बॉल ठेवायचा नावाळी संघाकडे. आयोजक आपण आपल्याकडे चेंडू घ्या. तो पंच आपल्याकडे चेंडू घ्या. नावाळी संघाचा चेंडू आपल्याकडे ठेवा आणि आता नेवाळी संघाचा गोलंदाज रेडी असेल तर लगेच कळवायचा आहे. नेवाळी संघाला आता आपण संधी देतो. पहिली तयार. गोलंदाज तयार होत आहेत. आणि चान्स मिस झालेला आहे. चला दोन्ही संघाची बराबरी. एक एक चान्स गमावलाय. आता नावाळी संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा येईल. नेवाळी संघाचा चेंडू जमा करायचा. पंच तुमच्याकडे चेंडू ठेवा प्लीज आणि तो चेंडू तुम्ही नंतर द्या त्यांना. पुन्हा एकदा मिस. पुन्हा एकदा मिस. 2 चान्स गमावलेत आणि आता नेवाळी संघ. बघा 1 मिनिट थांबायचं आहे. नेवाळी संघ लक्ष असू द्या. 1 मिनिट थांबा फक्त. बघा 1 मिनिट थांबा. 1 मिनिट गोलंदाज. जर दोघांची बराबरी झाली, मिस झाले, दोघांची बराबर झाली, काही झालं तर सामना टॉसबिन दिला जाईल. या सूचना असतील अगोदरच तुम्हाला सांगतोय. चला गोलंदाज तयार आणि मिस होते पुन्हा एकदा. दुसरी संधी देखील. चला आता शेवटचा चान्स नावाळी संघ. शेवटचा चान्स असेल आणि या ठिकाणी आपण पाहतायत नावाळी संघ हिट करेल का. दोन चान्स झालेले आहेत आणि आता दोन्ही चान्स दोघांच्या मिस झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा मिस. चला आता शेवटची संधी असेल
ती टीम नेवाळी संघाला. यस, आता जर हिट झाला तर चॅम्पियन संघ असेल तो नेवाळी, आणि जर हिट नाही झाला तर टॉसच्या आधारावरती चॅम्पियन संघ असेल तो नावाळी संघ. नावाळी आणि नेवाळी. आणि चॅम्पियन संघ टॉसच्या आधारावरती नावाळी संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरतो. डीजे संघ कॉंग्रॅच्युलेशन आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय संघ या ठिकाणी जय बोले नेवाळी टीम. चला, आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपण देणार आहोत त्याला कॅशबॅक देखील. प्रथमेश ज्यानं षटकार ठोकला होता